हॅलो. तर आज मला एका टॉपिकवर बोलायचं आहे, तो म्हणजे 90sच्या वेळेसचा जो फोन असायचा आणि त्यावेळेसचे रिचार्ज प्लॅन्स आणि आत्ताचे जे रिचार्ज प्लॅन्स आहेत आणि जो स्मार्टफोन आहे त्याच्याबद्दल. तर मला एक किस्सा सांगूसा वाटतोय की आपल्या वेळेस एक म्हणजे 2010च्या आधी आणि 2016 पर्यंत वगैरे एक कॉइन बॉक्स मिळायचा, लाल कलरचा तो डब्बा. त्याच्यात ₹1 टाकले की आपण 60 सेकंड्स बोलू शकत होतो, राईट. तर आई काय करायची, जर पप्पांना यायला उशीर होत असेल आणि आले नाहीत पप्पा 7-8 वाजता, तोपर्यंत आम्हाला ₹1 देऊन पाठवायचे आणि विचारायला लावायचे की काय, कधी येणार, किती वेळ लागणार, ह्या सगळ्या गोष्टी. आणि कधी कधी तो कॉइन बॉक्सचा डाव गंडायचा सुद्धा. जर आपण ₹1 टाकला आणि जर नाही कधी कधी डिस्कनेक्ट झालं तर तो ₹1 परत मिळायचा नाही. त्याची लय किरकिर असायची. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे त्या काळात असं अनलिमिटेड रिचार्ज नावाचा प्रकार नसायचा, राईट. तर आमच्या घरी कसं एक ₹50 पर्यंतचा रिचार्ज मारायचे आणि आई पप्पा प्रत्येकाला असं मिस कॉल मारायचे, म्हणजे तिकडून रिटर्न फोन यावा, म्हणजे आपल्याला आपले पैसे जाणार नाहीत. पण त्यावेळेस प्रत्येक रुपयाचे म्हणजे जर आपण ₹30 जरी 30 सेकंड जरी बोललो तरी एक दीड किंवा ₹2 कट व्हायचे. आणि एक सवय लागायची आपल्या सगळ्यांना की आपण बोललोय तर किती रुपये आपले बॅलन्स गेलाय किंवा काय. आणि आता किती गोष्टी बदललेत. आता माझी आई फोनवरती कंटिन्यू असते. आता घरी लँडलाईन आलाय तर कंटिन्यू जेव्हा बघाल तेव्हा फोन बिझी कंटिन्यू डेटा ट्रान्सफर चालूच असतो. हे जर तुम्हाला रिलेटेबल वाटलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू.